जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण एकदम खतरनाक पद्धतीचे व्हिडिओ तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघितला असेल, त्यानंतर तुम्ही क्लिक केला असेल तर आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे। ते म्हणजे लहान मुलांचा जे बर्थडे असतो त्यावर आपण प्रथम बर्थडे बॅनर बनवलेला आहे। एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीचा बॅनर झालेला आहे मित्रांनो। स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, प्रथम वाढदिवस बॅनर बनवलेला आहे। बघू शकता काय अशा पद्धतीने तुमच्या लहान मुलाचा असेल किंवा जर तुम्हाला ऑर्डर आली असेल किंवा तुमच्या वगैरे कोणाचा असेल तर तुम्ही काय अशा पद्धतीचा बॅनर बनवू शकता। तर अशा पद्धतीचा बॅनर कशा पद्धतीने बनवायचा याची संपूर्ण माहिती मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण PL फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिला आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला पिक्सल लॅब हे ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्यानंतर जे आधी जर तुम्ही ओपन केलं असेल तर ते कट करून घ्या, त्यानंतर ओपन करून घ्या। ओपन केल्याच्यानंतर वर 3 डॉट दिसतील, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं दिसेल इमेज साईज, इथं टाकून घ्यायची तुम्हाला साईज 1163। इथं पण टाकून घ्यायची तितकीच 1163। काय अशा पद्धतीने टाकायचे आणि ओकेवर क्लिक करायचे। बघू शकता साईज तुमच्या पुढे आलेली आहे। हे न्यू टेक्स्ट साईज हे तुम्हाला डिलीट करून घ्यायचे। त्यानंतर इकडं 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर जाऊन कुठला पण एक कलर घ्यायचा रँडमली। मी हा घेतो आणि त्याच्या साईडच्या ऑप्शनवर जायचे लगेच आणि इथे गॅलरीचा ऑप्शन भेटून जाईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर मी एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथे घेऊन टाकायचे। काय अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे, बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीचं बॅकग्राऊंड। आणि याला मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आणि राईटवर क्लिक करतो। त्यानंतर प्रथम वाढदिवस समारंभ काय अशा पद्धतीचा आपण एक टेक्स्ट दिलेला आहे, ते पण टेक्स्ट तुम्हाला इथे घ्यायचा सर्वात प्रथम। याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो मी। त्यानंतर तारीख वेळ जे काय असेल बड्डेची ते टाकून घ्यायचे तुम्हाला, ते पण मी टाकून घेतलेलं आहे। त्याची पण PNG मी घेतलेली आहे, हिला पण जाऊन रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। बघू शकता काय अशा पद्धतीने। त्यानंतर आता ते काही मुलाचं म्हणा मुलीचं बड्डे बॉयचं जे काही नाव असेल तुम्हाला टाकून घ्यायचं इथं। तर संपूर्ण नाव टाकून घ्यायचे काय अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे तशा पद्धतीने, आणि याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। त्यानंतर आता जे आहे ते म्हणजे निमंत्रक आणि कार्यस्थळ म्हणजे कुठं आहे कार्यक्रम आणि कोण आहे निमंत्रक काय अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचं इथं। तर इथं पण मी टाकून घेतलेलं आहे, बघू शकता काय अशा पद्धतीने मी दाखवतो तुम्हाला। अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे, बघू शकता। खूप सिंपल डिझाईन आहे मित्रांनो, एका मिनिटात तुम्ही बनवू शकता, तेही तुमच्या मोबाईलवर आणि एकदम खतरनाक पद्धतीने। तर आता जे आहे ते पुढली प्रोसेस म्हणजे आता जे आहे ते अशा काय पद्धतीची मी एक PNG दिली आहे, ती पण तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची। रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। आता त्यानंतर मी काही असे एकदम खतरनाक पद्धतीचं बॅकग्राऊंड बनवलेलं आहे खाली। तर कशा पद्धतीने बनवलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता। बघू शकता तुम्ही, तुम्हाला पहिले स्टार्टला ही PNG घ्यायची। मी काय अशा पद्धतीची PNG दिली आहे। तुम्ही म्हणताल की बाबा हा काय आहे, तर ही PNG घ्यायची, घेतल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे आणि हिला फक्त रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे। बघू शकता काय अशा पद्धतीने बसलेली आहे। त्यानंतर मी आणखी एक तुम्हाला PNG दिलेली आहे, ती पण PNG इथं घ्यायची, ती म्हणजे ही PNG, आणि हिला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो मी काय अशा पद्धतीने। त्यानंतर आणखी एक PNG आहे, ती म्हणजे
तुम्हाला फुलं वगैरे आहेत त्याच्यावर थोडेफार ती PNG घ्यायची आणि तिला पण राईटवर क्लिक करून रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन हिला पण फुल करून घ्यायचं आहे। बघू शकता एकदम खतरनाक आणि एकदम ओरिजिनल पद्धतीचं बॅकग्राऊंड आपण तयार केलेलं आहे। आता यात जे आहे तुमचा मुलगा किंवा मॉडेल जे काय असेल मुलगा मुलगी त्यांचा फोटो घ्यायचा इथं। जर मी फोटो घेतो आता बघू शकता काय अशा पद्धतीने फोटो मी घेतलेला आहे। त्यानंतर याला आपण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आणि लेअरमध्ये जातो आणि फोटोला जे आहे हे पहिल्या लेअरच्या खाली आणून सोडून देतो। फोटो जे आहे तुमचा एकदम खतरनाक पद्धतीचे रेडी झालेला आहे। आता हे सर्व लेअरला तुम्हाला लॉक टाकून घ्यायचे। लॉक टाकून घेतल्याच्यानंतर तुमची कुठलीही फोटो वगैरे हलणार नाही, त्यासाठी तुम्हाला लॉक टाकून घ्यायचे। तर चला आता मी PL फाईल ओपन करून दाखवतो की बाबा कशा पद्धतीने चेंजेस करायचे काय नाही। तर PL फाईल ॲड केली असेल तुम्ही यात, तर मी आता PL फाईल तुम्हाला ओपन करून दाखवतो। तर बघू शकता PL फाईल आता आपण ओपन करून घेतलेली आहे। आता तुम्हाला याच्यात चेंजेस कसे करायचे हे मी सांगतो। तर तुम्हाला काय करायचं, लेअरमध्ये जायचं, सर्व लेअरला तुम्हाला लॉक दिसतील। तर तुम्हाला इथं दिनांक वगैरे बदलून घ्यायचा, त्यासाठी लॉक काढून घ्यायचे। लॉक काढल्याच्यानंतर इथं डबल टॅप करायचं आहे आणि इथं टाईप करून घेऊ शकता तुम्ही दिनांक वार वगैरे टाईप करून घ्यायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे। तुमचं सेट होऊन जाईल आपोआप। त्यानंतर तुम्ही काय अशाच पद्धतीने सर्व काय बदलू शकता। हे जे नाव आहे हे पण तुम्ही काय अशा पद्धतीने बदलू शकता। मुलाचं मुलीचं जे काय नाव असेल ते संपूर्ण नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टाकायचे तुम्हाला आणि त्यानंतर मुलाचा फोटो जे आहे तुम्हाला कशा पद्धतीने बदलायचं ते पण सांगून देतो। फोटोवर जायचं, लेअरमध्ये जाऊन फोटोवर जायचं, लॉक काढून घ्यायचं आणि इथं तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन जे पहिलं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे। त्यानंतर तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल आणि इथून जे आहे तुम्ही दुसरा फोटो घेऊन तुमच्या पद्धतीने काय अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर। तोपर्यंत धन्यवाद।